नमस्कार मित्रांनो, मी आहे संतोष चकोर आणि आमच्या मराठी जाण या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, नुकतंच बदलापूर येथे घडलेली घटना खूपच भयानक आहेत. म्हणजे त्या शाळेतल्या 2 लहान मुलींसोबत आणि मला असं वाटतं फक्त 2च नाही, अशा कित्येक लहान मुली असतील. आता त्यांच्यासोबतही असा प्रकार घडला असावा आणि आता अनेक पालक त्यांच्या मुलींच्या बाबतीत ते चेकअप वगैरे करतायत. कारण जे घडलं ते शाळेत घडलंय. आता त्या घटनेविषयी तुम्हाला सर्व माहिती आहेत आणि काल त्याविषयी एक आंदोलनाचा एक उद्रेकही बघायला मिळाला. कशाप्रकारे लोक रेल्वे स्टेशनवरती जमले होते. ती सर्व घटना तुम्हाला माहिती आहे, न्यूजवरती तुम्ही ऐकलेल्या आहेत. मी इथे त्या घटनेविषयी सविस्तर बोलणार नाही, कारण आपण जर बोललो तर आपला व्हिडिओ लगेच इथून हटवला जाईल किंवा कारवाई केली जाईल आपल्यावर. त्यामुळे मी इथे त्या घटनेचा एकदम स्पष्ट उल्लेख करत नाही. तुम्हाला जर माहिती हवी असेल तर तुम्ही मला WhatsAppवरती कॉन्टॅक्ट करू शकता. WhatsAppचा जो काही माझा नंबर आहे तो इथे व्हिडिओखाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. तुम्हाला जर या घटनेविषयी माहिती हवी असेल तर तीही मी प्रोव्हाईड करेल. पण इथे व्हिडिओमध्ये मी सविस्तर त्याविषयी बोलत नाही, कारण व्हिडिओ आपल्याला डिलीट करायचा नाही त्यामुळे. तर बदलापूरमधील ती एक नामांकित मोठी शाळा असताना सुद्धा किंवा खूप मोठं नाव असताना सुद्धा त्या शाळेमध्ये असा प्रकार घडलाय. यामुळे आता आपल्याला काही गोष्टींची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. म्हणजे जे घडलंय ते खूप भयानक आहे आणि तेही नर्सरीमध्ये जाणाऱ्या 3.5 ते 4 वर्षाच्या या चिमुकलीसोबत अशा प्रकारचं कृत्य घडलंय. खूपच भयानक आहे ते आणि खूप चीड आणणार आहेत. त्यामुळे तिथे बदलापूर रेल्वे स्टेशनवर जो काही नागरिकांचा उद्रेक बघायला मिळाला आंदोलनादरम्यान, तोही काही अयोग्य नव्हता. तो बरोबरच होता. कारण यात चूक पोलिसांकडूनही झाली होती. खूप दिरंगाई केली गेली ती केस तिथे नोंदवण्यासाठी. ते सर्व तुम्ही न्यूजमध्ये ऐकलेलं आहे. त्यामुळे मी पुन्हा-पुन्हा ते सांगत नाही. त्यामुळे नागरिकांचा जो काही उद्रेक आहे तो विनाकारण झाला नव्हता. त्यामुळे विनाकारण त्याला पॉलिटिकल रंग देणं हे मला वाटतं चुकीचं आहे. कारण चूक झाली होती, शाळेकडूनही झाली होती, पोलिसांकडूनही झाली होती. या अशा घटना खूप सेन्सिटिव्ह असतात आणि त्यांना तितकं सेन्सिटिव्हपणे हाताळलं गेलं पाहिजे. लवकरात लवकर कारवाई पण झाली पाहिजे. तरच कुठेतरी नागरिकांनाही वाटतं, की हां, चला पोलीस व्यवस्थित काम करताय किंवा शाळेकडून योग्य ती कारवाई होते. पण ती झाली नाही. ती कारवाई योग्य आणि लवकरात लवकर झाली नाही. त्यामुळेच नागरिकांचा उद्रेक बघायला मिळाला. अक्षरशः त्यांनी स्कूलमध्ये जाऊनही तोडफोड केली. तेही व्हिडिओ तुम्ही बघितले असाल. तर त्यात मला वाटतं, की या गोष्टीला कारणीभूत पूर्ण ती शाळा आहे, पोलीस आहेत, पोलीस यंत्रणा आहेत आणि पॉलिटिशियनही तितकेच जबाबदार आहेत. तर माझा हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश फक्त एवढाच आहे, की बदलापूरला जे काही घटना घडली त्यानंतर माझा तुम्हाला एक सल्ला आहे. तो म्हणजे सर्व पालकांना आणि विशेषतः महिलांना, कारण महिला या घटनेविषयी खूप सेन्सिटिव्ह असतात. या विषयाची त्यांना अधिक जाण असते किंवा अधिक संवेदनशील या गोष्टीविषयी त्या असतात. म्हणून सर्व महिला आणि पालकांना माझं एक विनंती आहे, एक सल्ला आहे, की तुम्ही फक्त शाळेचं नाव मोठे किंवा कुठल्यातरी मोठ्या पॉलिटिकल लीडरची ती शाळा आहे म्हणून मुलांना तिथे शाळेत घालू नका. तर त्या शाळेमध्ये स्टाफ बघा कोण आहे. म्हणजे लहान लेकरं आहेत तुमचे. 3 वर्षापासूनच तुम्ही नर्सरीमध्ये टाकतायत. मग त्यावेळेस लहान लेकरांना तुमच्या तुम्ही शाळेत घालताय, तर तिथला संपूर्ण स्टाफ हा महिलाच असावा. पुरुष स्टाफ असेल तर तिथे घालू नका. त्या शाळेत टाकू नका मुलांना. कारण तुम्ही आता बदलापूरमध्ये बघितलंय, की शिकवणारे जरी महिला असल्या, तरी जो काही साफ करणारे ज्या व्यक्तीने हे कृत्य केलंय, तो तर पुरुष होता ना. म्हणजे ही तर शाळेचीही चूक होती, की अशा व्यक्तीवर आता ज्या लेकरांना शिसू करायचे कळत नाही, त्या लेकरांची तिथे जबाबदारी किंवा शिसूला जाण्याची जबाबदारी त्या एका व्यक्तीवर सोपवली होती. पुरुषावर सोपवली होती आणि ते काय प्रकार घडला ते आता तुम्ही बघताच आहात. त्यामुळे जो काही स्टाफ असेल तो महिलाच असाव्या. शिक्षक वगैरे तर ठीक आहे, महिला असणं गरजेचंच आहे. पण त्या तर असतात बऱ्याच शाळेमध्ये बघितलं, पण स्टाफ हा पुरुष असतो. बऱ्याच शाळेमध्ये असंही बघण्यात आलंय. तर तुम्ही काळजी घ्या. खूप मोठी किंवा खूप चांगली दर्जेदार शाळा आहे, खूप मोठ्या पॉलिटिकल लीडरची शाळा आहे, खूप छान शिकवतात वगैरे, ह्या फक्त हा नका विचार करू. हा विचार करा की तिथला स्टाफ कोण आहे? स्टाफ महिलाच असाव्या. तुम्हालाही माहिती महिला या विषयाविषयी संवेदनशील असतात, जसं मी अगोदर बोललोय. त्यामुळे महिला असतील याची काळजी घ्या. तुमची लहान लेकरं आहेत, त्यांच्या भवितव्याचा विचार करा. फक्त चांगलं आणि दर्जेदार शिक्षण या गोष्टीचाच विचार नका करू. तेही महत्त्वाचं आहे. ठीक आहे. त्यानंतर आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा हा आहे, की शाळेत तुम्ही जिथे घालताय तुमच्या लेकरांना, तिथे सीसीटीव्ही कॅमेरे नक्की असावे. बदलापूरमध्ये जे घडलं ते बघितलंय तुम्ही, की तिथे सीसीटीव्ही कॅमेरे सुद्धा शाळेत चालू नव्हते किंवा नव्हतेच. तर असा प्रकार नको घडायला. तुम्ही जिथे लहान मुलांना, लहान लेकरांना तुमच्या शाळेत घालताय, तिथे सीसीटीव्ही कॅमेरे असणं कंपल्सरीच आहेत आणि ते बघाच. त्याशिवाय तुम्ही शाळेत मुलांना घालू नका. त्यानंतर अनेक पालकांसाठी एक महत्त्वाची विनंती आणि सूचना ते म्हणजे अनेक पुरुष याविषयी किती संवेदनशील असतील किंवा त्यांना किती वेळ भेटतो ते माहीत नाही. पण महिला म्हणजेच आई ही नेहमीच आपल्या मुलांच्या बाबतीत खूप संवेदनशील असते. त्यामुळे दररोज आपली मुलं शाळेतून घरी आली, लहान लेकरं घरी आली, की त्यांना विचारायचं शाळेत काय घडलंय? आज शाळेत काय-काय शिकवलं ते तर विचारताच अनेक जण. पण शाळेत काय-काय घडलं? कोण कसं वागलं? कोण काय-काय बोललं?
कोणी कसं म्हणजे तुमच्यासोबत कसं बिहेव केला, ह्या सर्व गोष्टी सुद्धा विचारत जा. त्याही खूप गरजेच्या आहेत. त्यातून मुले शाळेमध्ये कसे वागतात किंवा त्यांच्यासोबत कोण कसं वागतंय हेही आपल्याला समजून येतं. यातून आपल्याला अंदाजही येतो, की शाळेत काय घडतंय. ठीक आहे. या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. याही सर्व पालकांनी आपल्या मुलांना नक्की विचारायला हव्या. यानंतर माझा तुम्हाला एक महत्त्वाचा सल्ला आहे, तो म्हणजे तुमच्या लेकरांना म्हणजे अगदी 3 वर्षाचं असताना तुम्ही शाळेत घालताय त्यांना. त्यावेळेसच तुम्ही त्यांना गुड टच, बॅड टच म्हणजे चांगला स्पर्श, वाईट स्पर्श या गोष्टी शिकवायला हव्यात. त्या गरजेच्या आहे खूप, की चांगला स्पर्श कशाला म्हणतायत आणि वाईट स्पर्श काय, कुठे स्पर्श केल्याने तो वाईट असतो, बॅड असतो, त्यानंतर काय करायचंय, कसं ओरडायचंय वगैरे किंवा कोणाला सांगायचंय, या सर्व गोष्टी तुम्ही तुमच्या लहान लेकरांना शिकवायला हव्या. त्या खूप गरजेच्या आहेत. तरच ते आपल्याविषयी जे काही वाईट घडतंय ते दुसऱ्यांना सांगू शकतील. ठीक आहे. हे महत्त्वाचं आहे आणि नक्की शिकवा. आता काही पालक असंही बोलताना दिसतात, की मी आणि माझी वाईफ दोघेही नोकरी करतोय आम्ही. तर मग आमच्या मुलांना जे काही जवळ किंवा चांगली जी शाळा असेल तिथे आम्ही टाकतो किंवा जिथे सोयी-सुविधा असतील तिथे आम्ही टाकतो. ठीक आहे. आम्हाला वेळ नसतो वगैरे असंही काही पालक बोलतात. पण लक्षात घ्या तुमच्या नोकरीपेक्षा तुमच्या मुलांचं भवितव्यही खूप गरजेचं आहे. कारण तुम्ही जो काही नोकरी करून पैसा कमवताय, जे सर्व काही तुम्ही मेहनत करताय एवढी ती कोणासाठी करतायत? तर तुमच्या लेकरांसाठीच. त्यांचे चांगलं शिक्षण त्यांना भेटावं, पुढे चांगले जॉबसाठी त्यांना एक क्वालिटी चांगलं दर्जेदार शिक्षण भेटावं यासाठी तुम्ही जॉब करतायत, नोकरी करतायत. पण जर आज या वयामध्ये, या लहानशा वयामध्ये 3.5-4 वर्षाच्या वयामध्ये जर त्यांच्यासोबत काहीतरी वाईट घडलं, तर मग त्या नोकरीचा काय उपयोग आहे तुमचा? त्या मुलांचं भवितव्य तर खराब झालं ना तिथेच. मग पुढे तुमचा पैसा, नोकरी त्यांच्या काय कामी येणार? असं आहे ना. त्यामुळे आत्ताच मुलांची योग्य ती काळजी घेणं आणि जसं मी सांगितलं, की संपूर्ण स्टाफ हा महिलाच असावे, कमीत कमी लहानपणापर्यंत तरी. जोपर्यंत त्या मुलांना व्यवस्थित समज येत नाही, तोपर्यंत तरी सर्व स्टाफ हा महिलाच असावे याची काळजी घ्या. शिक्षक वगैरे सर्व महिला असतील, या शाळेत तुम्ही मुलांना घाला. भले ती शाळा लांब असेल तर तुम्ही ठीक आहे, आता स्वतःचा रूम असेल, सोडून द्या, भाड्याने द्या आणि दुसरीकडे शाळेजवळ भाड्याने रूम घ्या. नोकरीचा वगैरे विचार नका करू. तुम्हाला थोडंसं लांब पडलं तरी काही हरकत नाही. पण मुलांच्या भवितव्याचा विचार करा. योग्य त्यांना सांभाळता येईल याचा विचार करा. त्यांच्यावर कुठलाही अत्याचार घडणार नाही याची काळजी जेवढी घेता येईल तेवढी घ्या. आणि शाळेच्या जवळ जमत असेल तेवढं तुमच्या जवळ तुमची मुलं असू द्यात. म्हणजे समजा आईजवळ जर मुलं असले तर जास्त मी असं बघितलंय, की लहान लेकरं जे आहे ते आईसोबत जास्त क्लिअरली मधलं त्यांच्यासोबत जे काही घडतंय ते आईला जास्त सांगतात. त्यामुळे प्रयत्न करा, दररोज आईचा आणि त्यांचा संवाद होईल. आता काही आई-वडील असे आहेत, की जे 8-8 दिवस आपल्या मुलांना भेटत नाही. म्हणजे सुट्टीच्या दिवशी मी सांगितलं जसं, की जॉब करत असतात दोघंही, बाहेरगावी असतात. मग 8-8 दिवस आपल्या मुलांना भेटणंच होत नाही. तर त्यामुळे खूप प्रॉब्लेम आणि बदलापूरमध्ये झाले त्यातही असंच एक आहे प्रकार. तर तसं नको व्हायला. दररोज आपल्या मुलांना शाळेत काय घडते, काय नाही ते सर्व विचारायला हवं. त्यामुळे आपल्याला बऱ्याच गोष्टींची माहिती मिळते. ठीक आहे. त्यानंतर आता असा एक प्रकार बघायला मिळतो सोशल मीडियावरती जास्त करून, की अनेक जण मुलींना सल्ले देतात, की मुलींनी असे कपडे घालावे वगैरे, वगैरे तसं घालावं किंवा मुलींच्या कपड्यांमुळे किंवा छोटे कपडे घातले तर मुलं उत्तेजित होतात, असंही काही लोक बोलतात आणि त्यामुळे या अशा चुकीच्या घटना घडतायत असं सांगितलं जातं. पण आता या लहान मुली, चिमुकल्या मुली यांनी काही छोटे कपडे घातले होते का? हे तर स्कूलच्या ड्रेसमध्ये होते ना, तरी असा प्रकार घडलाय. त्यामुळे घाणेरडी वृत्ती असणाऱ्यांना किंवा घाणेरडी सोच असणाऱ्यांना तुम्ही कोणतेही कपडे घातले तरी फरक पडत नाही. त्यांचं ते घाणेरडं कृत्य कधी ना कधीतरी बाहेर निघतंच. माझं सांगण्याचं तात्पर्य असं आहे, की तुम्ही जे काही संस्कार शिकवतात किंवा जे संस्काराचे ढोस फक्त मुलींनाच घ्यावे किंवा मुलींनाच कपडे वगैरे असे जे काही तुम्ही बोलतात, जे काही संस्कार तुम्ही मुलींना सांगण्याचा प्रयत्न करताय, ते तुम्ही मुलांनाही सांगा. मुलांनाही लहानपणापासूनच शिकवा, की कसं मुलींसोबत म्हणजे कसं वागलं पाहिजे, कसं एक बिहेव केलं पाहिजे चांगलं. चांगल्या पद्धतीने कसं राहायला हवं किंवा वाईट किंवा चुकीच्या गोष्टी करू नये. नाहीतर त्याचे परिणाम खूप वाईट होतात. हेही लहानपणापासून तुम्ही मुलांना सुद्धा सांगायला हवे ना. फक्त प्रत्येक गोष्टीत मुलीला संस्कार दाखवणं किंवा तिलाच संस्काराचे ढोस देणं, हे मला वाटतं बंद करावं सर्वांनी. सोशल मीडियावरती असे खूप प्रकार बघायला मिळतायत. तर हे उपदेशाचे डोस आहे ना, फक्त मुलींनाच नाही. तर हे संस्कार, उपदेश यांचे डोस मुलांनाही द्या. लहानपणापासून त्यांनाही सांगा, की मुलींची, महिलांची कशी रिस्पेक्ट करायची वगैरे हेही शिकवा. जर हे शिकवलं तर जे काही आता घटना घडतायत त्या घडणार नाही. ठीक आहे. एक म्हणजे बघण्याचा एक दृष्टिकोन त्यांचा बदलेल. एक चांगला रिस्पेक्टफुल एक दृष्टिकोन असतो तो निर्माण होईल. ठीक आहे. तेही गरजेचं आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये जे काही मी सल्ला दिला, एक विनंतीही केली, तर सांगण्याचं तात्पर्य हेच आहे, की बदलापूरसारख्या घटना किंवा अशा ज्या काही भयानक घटना आहेत त्या पुन्हा घडू नये, की आपल्या कोणाच्याही बाबतीत असं घडू नये. आपली लेकरं व्यवस्थित शाळेत शिकावी, चांगली मोठी व्हावी, चांगले संस्कार त्यांच्यावरती व्हावे. चुकीच्या गोष्टी घडू नये. त्यांच्या भवितव्याचं म्हणजे असं भवितव्याशी कोणी खेळू नये. म्हणून हा व्हिडिओ बनवण्याचा मी एक प्रयत्न केला. यातून तुम्हाला सल्ला आणि विनंती दिली. नक्की तुम्ही त्याचं पालन करावं अशी
माझी खरंच विनंती आहे मनापासून. आणि मुलांच्या बाबतीत मी जसं सांगितलं, की लहान लेकरं आहेत, 3-3.5 वर्षाचे किंवा 4 वर्षाची मुलं तुम्ही शाळेत घालतायत, तर मग लहान लेकरांना आणि मुलींच्या बाबतीतच नाही आणि मुलांच्या बाबतीत सुद्धा असे प्रकार घडले. त्यामुळे लहान लेकरांना तुमच्या ज्या शाळेत घालताय तिथं सर्व स्टाफ, शिक्षक वगैरे सर्व हे महिला असावे याची काळजी घ्या. निदान काही वर्ष तरी त्यांना जोपर्यंत व्यवस्थित समजत नाही, व्यवस्थित कळत नाही या गोष्टी, गुड टच, बॅड टच वगैरे व्यवस्थित अजून समजत नाही, तोपर्यंत तरी तुम्ही तुमच्या लेकरांना शाळेत घालताय तिथे सर्व स्टाफ महिला असावे याची काळजी घ्या. ठीक आहे. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच बस. आता या घटनेविषयी किंवा या प्रकाराविषयी तुमचं काय मत आहे ते या व्हिडिओखाली कमेंट करून नक्की सांगा. आणि इतर काही अजून तुम्हाला बोलायचं असेल किंवा काही याविषयी माहिती हवी असेल तर WhatsAppद्वारे तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. कॉन्टॅक्ट म्हणजे तुम्ही मेसेज करा. कॉलवरती प्रत्येकाला उत्तर देणं शक्य होत नाही. तुम्ही WhatsAppवरती मेसेज करू शकता. ठीक आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच. भेटूया पुन्हा पुढील व्हिडिओमध्ये. बाय बाय. टेक केअर आणि आपल्या लेकरांची काळजी घ्या.